आणि मुंबई हे एकमेव शहर आहे ज्याच्यात आजही तुम्हाला जनजातींची आदिम संस्कृती पाहायला मिळते. 1800 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातला, ते रिझर्वायरची भिंत बांधल्याचा. आणि त्याचा अभ्यास केल्यावर इतक्या गमतीशीर गोष्टी लक्षात येतात, की त्याला एक रिझर्वायरला मागच्या बाजूने एक आउटलेट दिलेला आहे. सो ते कितीही ओव्हरफ्लो झालं तरी त्या मठाच्या सगळ्या जी काही लेणी आहेत किंवा जो मठाचा भाग आहे त्याच्यामध्ये कुठेही पुराचं पाणी घुसणार नाही. ते केंद्र जे आहे ते कसं शिफ्ट होत राहिलं आणि त्याच्यामुळं मुंबईची कशी भरभराट होत राहिली, की सोपारा, कल्याण ते चौल मध्ये घारापुरीचा जो म्हणजे जे बेट आहे तो परिसर, या मोठ्या परिसरामध्ये ते केंद्र कसं फिरत राहिलं. म्हणजे रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अँटिक्विटीज आम्ही डॉक्युमेंट केल्यात. असंही नाही की लोकांच्या घरात जाऊन बाबा तुमच्याकडे जुनं काही आहे का वगैरे, रस्त्यातनं चालताना बाजूला कडेला दिसतंय ते डॉक्युमेंट केलं. कल्याणच्या परिसरात जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा साधारण 200च्या आसपास डॉक्युमेंट केल्या. आणि हे केव्हा, जेव्हा शतकानुशतकं आपण त्याची वाट लावून झाली आहे. नमस्कार मंडळी. आजच्या या भागात आपण डॉक्टर सूरज पंडित यांच्याशी गप्पा मारल्या आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणाच्या आधीची मुंबई आणि बॉम्बे बियॉन्ड मुंबई काय होती किंवा मुंबई बियॉन्ड बॉम्बे काय होती यावर गप्पा मारल्या. आणि सरांनी त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांना समोर आल्या त्या सगळ्या नीट उलगडून आपल्याला सांगितलेल्या आहेत. मुंबईबद्दल अनेक इंटरेस्टिंग स्टोरीज त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. महा MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आजही नवा कोरा करकरीत असा एक एपिसोड तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सूरज पंडित. स्वागत आहे सर. डॉक्टर सूरज पंडित हे साठे कॉलेजमध्ये उपप्राचार्य आहेत. तसेच एन्शंट इंडियन कल्चर अँड आर्किओलॉजी या विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी मुंबई या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. सर, मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर वेगवेगळ्या कथाकारांचं लेखकांचं डिस्क्रिप्शन आपल्या डोळ्यासमोर येतं की मिल वर्कर्सची मुंबई, त्याच्यानंतर एस्थेटिक, कोणासाठी एस्थेटिक मुंबई, कोणाची साऊथ मुंबई, असं वेगवेगळं चित्र लक्षात येतं. शाळेत आपल्याला शिकवलं गेलं आहे, म्हणजे आम्हाला शिकवलं गेलं आहे की 7 बेटं होती, त्यातली 4 बेटं हुंडा म्हणून पोर्तुगीजांकडून इंग्रजांना देण्यात आली. दुसरी 3 बेटं त्यांनी काबीज केली, मग त्यांनी त्यात भराव टाकला आणि असा तो मुंबईचा जन्म झाला. पण मुंबईचा जन्म खरंच इतका जवळचा आहे का? मुंबईचं खरं वय काय? एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे कोणत्याही मॅच्युअर माणसाला तुम्ही विचारलं तर तो हेच उत्तर देतो की शेवटी कसं आहे, मुंबई ज्या तरुणपणाने ज्या कार्यक्षमपणे आत्ता उभी आहे, काम करते आहे आणि या संपूर्ण राष्ट्राची एक आर्थिक राजधानी म्हणून कार्यरत आहे, वाटत नाही की ती म्हातारी झाली आहे. त्यामुळे कदाचित हे सोयीस्कर आहे आपल्याला की ती आत्ता एक 500-600 वर्षाची असेल असं म्हणणं. पण कसं आहे की वय ही गमतीशीर गोष्ट आहे. मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही सोयीस्कर वय सांगू शकता, पण सजगपणे बघितल्यानंतर इतिहासातनं अनेक गोष्टी तुम्हाला दिसू शकतात की खरंच 600 वर्षापूर्वीची आहे का. म्हणजे कान्हेरी एलिफंटासारख्या मोठ्या मोठ्या केव्स, म्हणजे त्या बेसिकली मठ होते, बौद्ध मठ, शैव मठ इथे कार्यरत होते, ते वर्षानुवर्ष कार्यरत होते. त्यांना कोण पोसत होतं? म्हणजे दान देणारे लोक कुठनं बाहेरून येत होते. व्यापारी वगैरे येत असतील कधीतरी, देत असतील कधी कधी दान, म्हणून रोजचं त्यांचा जो काय व्यवहार होता तो स्थानिकांच्या जीवावर चालणारा होता ना. मग ह्या लेणी अस्तित्वात आहेत, हे मठ अस्तित्वात होते हे आपण मान्य करतो, आणि मुंबईत अस्तित्वात कोणीच नव्हतं किंवा मुंबईच अस्तित्वात नव्हती हे म्हणणं फार धाडसाचं होतं. त्यामुळे गडबड आहे आणि अज्ञानात सुख असतं असं आपण म्हणतो. त्यामुळे एकदा मला असंच म्हटलं होतं की एकाने विचारलं की मुंबई जर एवढी जुनी आहे तर जुन्या साहित्यामध्ये त्याचे संदर्भ का नाहीत. असायला पाहिजे. एवढी जुनी आहे, एवढी प्रचंड मुंबई आहे आणि आपण
असं म्हणतो की मुंबईचा नागरी इतिहास सुद्धा फार जुना आहे, प्राचीन आहे. मुंबईचा उल्लेख कुठेतरी साहित्यात पाहिजे. म्हणून आम्ही बसलो, आमची टीम अख्खी, सगळे आर्किओलॉजिस्ट, काही आमचे गुरु जामखेडकर सर. तुमचा विश्वास नाही बसणार, म्हणजे नुसते एकेरी उल्लेख सोडून द्या की असं असं म्हणजे सोपारा आहे किंवा कल्याण आहे किंवा हे एकेरी उल्लेख सोडून द्या. जागांची वर्णनं असलेले जवळजवळ 52च्या वर ग्रंथ आम्हाला सापडले गेल्या 2000 वर्षातले, ज्याच्यामध्ये मुंबईची वर्णनं आहेत. आता हे सगळं हाताशी आल्यानंतर मुंबईचं वय 500 वर्षाचं आहे म्हणणं जरा कठीण जातं. अजून एक सर त्याच्यात असं आहे की मुंबई हे नाव कुठून आलं असं विचारल्यावरती मुंबा देवी जी आहे त्याच्यावरनं मुंबई हे नाव आलं. पण साधारण ट्रेडिशन जर बघितली तर गावावरनं ग्रामदेवताचं नाव पडतं आणि उलटं होत नाही. मग हे असं उलटं का सांगितलं जातं? नाही, आपल्या मौखिक परंपरेमध्ये असा विश्वास असतो लोकांचा की देवाची प्रतिष्ठापना आपण आधी करतो आणि मग वस्ती वसवली जाते. हा एक संकेत आपण मान्य केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात असं होत नसतं ना. माणसं तिथे आल्याशिवाय देवतेची स्थापना होत नाही. इफ वी रॅशनली लुक ॲट द एंटायर प्रॉब्लेम. त्यामुळे मुंबादेवीवरनं मुंबईचं नाव येणं खरंच कठीण आहे. मग ते कुठून आलं असेल तर साधारण 14व्या शतकातला एक शिलालेख BRC मध्ये आम्हाला मिळाला होता मागे. त्याच्यामध्ये मुंबईचं नाव माहीम बिंबस्थान म्हणून होतं. आणि त्या शिलालेखामध्ये मरोळ, माहीम वगैरे या परिसरातल्या गावांचे उल्लेख होते. म्हणजे मरोळचाही होता, मालाडचाही होता. सो या उल्लेखांच्या आधारे आपण असं नक्की म्हणू शकतो की त्या काळामध्ये म्हणजे 14व्या शतकात मुंबईचं नाव बिंबस्थान असायला हरकत नाही, कारण तो एव्हिडन्स आहे आपल्याकडे. मग आता तो बिंब म्हणजे नक्की कोणता, कोण वगैरे चर्चा चालू राहतील, अभ्यासही चालू आहे. महिकावतीची बखर म्हणजे बिंबाख्यान ज्याला आपण म्हणतो, मोठा ग्रंथ आपल्या हाती आहे. त्याचा अभ्यास मगाशी म्हटल्याप्रमाणे सोयीस्कर दुर्लक्ष झालं असेल कदाचित. होणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास. पण मला तरी वैयक्तिक असं वाटतं की त्या बिंबस्थानावरनं मुंबई हे कुठेतरी डेव्हलप झालं असावं. म्हणजे त्याला काहीतरी पोर्तुगीजांची पार्श्वभूमी आहे की काहीतरी कोणीतरी म्हटलं की चांगली जमीन आहे वगैरे. काय माहिती नव्हतं का चांगली जमीन आहे? माहिती होतं ना. 2000 वर्ष माहिती होतं ही जमीन चांगली आहे, म्हणून तो लोक येत होते. एलिफंटा, कानेरी, जोगेश्वरी, महाकाली एवढ्या मोठमोठ्या लेण्या खोदल्या गेल्या. यांची अशी कीर्ती अख्ख्या साऊथ एशियामध्ये पसरलेली होती. काही चांगली जमीन आहे माहिती नव्हतं, माहितीच होतं. त्याच्यासाठी पोर्तुगीजांनी येऊन सांगायची गरज नव्हती की अरे ही जमीन फार छान आहे, हो बेटं फार छान आहेत. सो ही एक काहीतरी वदंत आहे, कोणीतरी काहीतरी लिहून ठेवतं, मग आपल्याला पटतं आणि पिढ्यानुपिढ्या ते सांगितलं जातं आणि मग तो इतिहास म्हणून मान्यता पावतो. पण इतिहासाचे अभ्यासक म्हणून किंवा पुरातत्वज्ञ म्हणून ह्या सगळ्याकडे एक सजगपणे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न विचारलात की मुंबादेवी आधी का मुंबई आधी, ऑब्व्हियसली मुंबई आधी. आणि मुंबई हे नाव कदाचित त्या बिंबस्थानावरनं आलं असेल. आणि तो बिंब बहुतेक तोच आहे ज्याचं बिंबाख्यान आपल्याला माहिती आहे. सर तुम्ही उल्लेख केला आता कान्हेरीचा, एलिफंटाचा, जोगेश्वरी आणि महाकाली या लेण्यांचा. तर वेगवेगळ्या म्हणजे कुठे बौद्ध परंपरा आहे तर कुठे शैव परंपरा आहे. या लेण्या मुंबईच्या इतिहासाबद्दल आपल्याला काय सांगतात? या लेण्यांच्या शिवाय मुंबईचा इतिहासच लिहिता येत नाही मुळात. आता मी कान्हेरीवरती बोलायला लागलो की लोक म्हणतात की हा कान्हेरीच बोलतो, कारण ते गेली 25 वर्ष मी कान्हेरीचा अभ्यास करतोय. म्हणजे अभ्यास करतोय म्हणण्यापेक्षा कान्हेरी समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ते अजूनही समजलेलं नाही आहे. एकेका साईटचा पसारा एवढा प्रचंड आहे. कान्हेरीचं बोलायचं झालं तर साधारण इसवी सनाच्या पूर्वी 1ल्या शतकामध्ये त्याची सुरुवात होते आणि 15व्या शतकापर्यंत तो बौद्ध मठ कार्यरत राहतो. मला वाटतं 1600 वर्ष चालू असलेला बौद्ध मठ हे अभावानीच आहेत. अखंड
भारतवर्षामध्ये असे अभावानी काही काही साईट्स आहेत की ज्या एवढ्या सतत चालू आहेत. तर आपल्याला जे साधारण सांगितलं जातं ना की 6व्या 7व्या शतकानंतर बौद्ध धर्म लयाला गेला, मग शंकराचार्य आले, त्यांनी हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये वाद झाले आणि शंकराचार्यांनी मला वाटतं आपल्याकडे वादाबिदाची काही परंपरा फारशी नाही, म्हणजे अकॅडमिक वादाची परंपरा आहे, पण हे असले धार्मिक वाद घालून हे करण्याची परंपरा आपल्याकडे प्राचीन परंपरा नाही. नाही, तुमचा देव खरा की आमचा, हे असलं हा नाही. देव आपला. हा. आणि सर्वदर्शन संग्रहासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा हिंदू बौद्ध जैन सगळीच दर्शन एकत्र आहेत, नाही तर कशाला ती एकत्र आली असती मग. सो जेव्हा आपण या सगळ्या मठांचा इतिहास बघतो तेव्हा तो बघताना आपण ह्यांचा एकत्र इतिहास बघायचा का विभक्त इतिहास बघायचा, याच्यावरनं मुंबईचा इतिहास काय होता हे ठरू शकतं. कारण एव्हिडन्स एकच आहे. हे मला राजवाड्यांनी विका राजवाड्यांनी महिकावतीच्या बकरीच्या प्रस्तावनेमध्ये एक फार गमतीशीर एव्हिडन्स त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहून ठेवलं आहे. ते म्हणतात की मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होताना आपल्याला दिसतात, आणि महिकावतीच्या बखरीत असा उल्लेख आहे की गुजरात आणि मग देवगिरी प्रांतातून पैठण प्रांतातून इकडे मुंबईच्या दिशेने स्थलांतर झाले. ते म्हणतात की हा मोठ्या नागरीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, कारण एका नागरी केंद्रातून दुसऱ्या नागरी केंद्राकडे होणारं हे स्थलांतर आहे, आणि ह्याच्यातून दोन्ही नागरी केंद्रांमध्ये एक प्रगल्भ असं नातं निर्माण होताना आपल्याला दिसतं. अशा प्रकारची रचना विचार ते मांडतात. सो ते स्थलांतरांचा संबंध नागरीकरणाच्या प्रक्रियेशी जोडतात आणि नवीन नागरी केंद्रांचा उगम अशा पद्धतीने ते मांडलं जातं. हा जो एव्हिडन्स आहे की स्थलांतर होतात, काही इतिहासकार या संपूर्ण प्रक्रियेकडे नगरांचा ऱ्हास म्हणून सुद्धा बघतात. मग आता एव्हिडन्स तोच आहे. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत माणसं स्थलांतर करतायत. ती का करतायत, तर या नगराचा उदय होतोय म्हणून ते करतायत. त्या नगराचा ऱ्हास होतोच आहे याचा एव्हिडन्स आपल्याकडे आजही नाही आहे. ओके. सो ह्या सर्व मठांमध्ये आपल्याला जे दिसतं की विविध ठिकाणून माणसं येत आहेत. आणि काय सोयी हो सर, म्हणजे आजच्या एखाद्या दादरमधल्या 3 BHK ला लाजवेल इतक्या सोयी, म्हणजे पाणी 24 तास पाणी, त्याच्यासाठी कुंड, झोपण्याच्या वेगळ्या व्यवस्था, त्याच्या खिडक्या आणि इन्स्क्रिप्शन, अशा प्रचंड सोयी त्या काळात. म्हणजे व्यवस्थापन इतकं उत्कृष्ट होतं, ज्याला आपण आज रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून कौतुक करतो, इतकं परफेक्ट तुम्हाला कान्हेरीला 1800 वर्षापूर्वी केलेलं दिसतं. किंवा तिथे एक रिझर्वायर बांधलाय 1800 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे, इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातला, ते रिझर्वायरची भिंत बांधल्याचा. आणि त्याचा अभ्यास केल्यावर इतक्या गमतीशीर गोष्टी लक्षात येतात की त्याला एक रिझर्वायरला मागच्या बाजूने एक आउटलेट दिलेला आहे. सो ते कितीही ओव्हरफ्लो झालं तरी त्या मठाच्या सगळ्या जी काही लेणी आहेत किंवा जो मठाचा भाग आहे त्याच्यामध्ये कुठेही पुराचं पाणी घुसणार नाही, इतकं व्यवस्थापन त्यांनी त्या काळी करून ठेवलं आहे. आणि ते करताना काय वापरलं आहे, तर काही नाही, म्हणजे दगड वापरले आहेत आणि डोंगराचे जे नैसर्गिक उतार आहेत त्याचा वापर केला आहे. बाकी काहीही वापरलेलं नाही, म्हणजे मोठी मोठी यंत्र लावली आहेत किंवा काय असं काही नाही आहे. म्हणजे ज्याला आपण कंटूर मॅपिंग म्हणतो त्या पद्धतीचं कंटूर मॅपिंग करून त्यांनी त्या आउटलेटची उंची आणि त्या भिंतीची उंची मॅच केली आहे. बास. अमेझिंग आहे. JCB न वापरता. JCB न वापरता. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. सर, एलिफंटा केव्ह आपण आज नाव प्रचलित आहे, पण हे एलिफंटा हे नाव तर आत्ता आलंय, त्याचं पूर्वी काय नाव असावं? नाही सांगता येत. कारण कुठलाही शिलालेख, कुठलाही ग्रंथ त्याचं प्राचीन नाव काय होतं हे आपल्याला सांगत नाही. पण एक अशी धारणा आहे की इतिहासात मधल्या काही विद्वानांचं असं मत आहे की प्राचीन काळी त्याचं नाव पुरी असं होतं, श्रीपुरी किंवा अशा प्रकारे काही नाव होतं, आणि त्याचा उल्लेख एका कर्नाटकातल्या शिलालेखामध्ये मिळतो. परंतु आता हेच ते बेट आहे हे सांगणं फार कठीण आहे. आणि मी पुराविद असल्यामुळे तेवढं लूज नाही बोलू शकत.
तिथे सर गेल्यावरती वेगवेगळ्या पॅनल्सवरती लॉर्ड शिवदेवताच्या आणि पार्वतीच्या अशा कथा आपल्याला बघायला मिळतात आणि खूप सुंदर देऊळ त्यांनी बांधलंय. त्याचं फ्लोर प्लॅन जर पाहिला तर तो म्हणजे आजच्या आर्किटेक्टला लाजवेल इतका डिटेल्ड आणि सुंदररित्या केलेला आहे. पण तिथे गेल्यावरती मनाला एक क्लेश नेहमी जाणवतो. कारण त्या मूर्त्या कुठेतरी भग्नावस्थेत आहेत किंवा तुटलेल्या आहेत. त्या तुटल्या वयोमानामुळे नाही तर पोर्तुगीजांनी तिथे बंदुकीचा वापर. नाही, मला वाटत नाही याच्यात काही तथ्य आहे. ओके. त्या वयोमानानेच तुटलेले असणार. साधी गोष्ट आहे. पोर्तुगीज फार काही श्रीमंत नव्हते. हम्म. जेव्हा इथे आले ते श्रीमंत असते ते इथे आलेच नसते मुळात. ते फार श्रीमंत नव्हते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना बऱ्यापैकी पैसे पोर्तुगालला पाठवायला लागायचे. आता त्या काळी बंदुकीचा एक बार उडवण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता मूर्ती तोडण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या वापरणे वगैरे ही फार जास्त लक्झरी होती. ओके. किंवा कारागीर लावून मूर्ती फोडून घेणे उगाचच. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे मंडपेश्वरला जे त्यांनी केलंय की ते लेणं त्यांना वापरायचं होतं, त्यांनी ते कन्व्हर्ट केलं चर्चमध्ये. तसं आपल्याला काही एव्हिडन्स एलिफंटाला नाही आहे. घारापुरीच्या लेण्यांमध्ये कुठेही ते चर्च म्हणून वापरल्याचा उल्लेख किंवा काही तसा पुरावा आपल्याला मिळत नाही, जे मंडपेश्वरला कॉन्क्रीट मिळतं अगदी. सो इफ यू आर नॉट गोइंग टू यूज इट, वाय शुड इन्व्हेस्ट इन द डिस्ट्रक्शन? वाय शुड यू इन्व्हेस्ट? आणि बाय दॅट टाइम तो सगळा परिसर होता ना, तो बऱ्यापैकी इनॲक्सेसिबल त्यांनी करून टाकला होता. त्या 15व्या-16व्या शतकामध्ये तो शैव मठ जो होता त्याचेही काही पुरावे आपल्याला त्या काळातले मिळत नाहीत. मग अशा विस्मृतीत जात असलेल्या स्थळाचं ते नामशेष करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची किंवा पैसे खर्च करायचे, आय डोंट थिंक दॅट इज अ लॉजिकल. विद्रुपीकरण पाहिलं तर ते ठरवून केल्यासारखं दिसून येतं. नाही, ते नॅचरल डिके आहे आणि Okay. त्याचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. म्हणजे खूप सेन्सिबल माणसांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे मला वाटतं एम.एन. देशपांडे सर होते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये, ज्यांनी बामियानचं कन्झर्वेशन त्या काळी केलं होतं, बामियान बुद्धांचं. तुम्ही आता सोपाराचा उल्लेख केलात. सोपाऱ्याला बौद्ध संस्कृती आणि बौद्ध लेण्यांची परंपरा आहे. तर सोपाऱ्याचा तेव्हा रोल काय होता या सगळ्या मुंबईच्या जडणघडणीमध्ये? सोपारा हे क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे असं मी म्हणेन. म्हणजे आपण बौद्ध अवशेषांविषयी बोलूच त्याच्या, पण ते नुसतं बौद्ध नाही आहे. ते बौद्ध आहे, हिंदू आहे, जैन आहे. तिन्ही धर्माचे एक क्षेत्र म्हणून त्याचं एक विशेष स्थान भारतीय परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीच्या काळात साधारण इसवी सनाच्या पूर्वी 3ऱ्या-4थ्या शतकापासून बौद्धांनी तिथे म्हणजे त्याच्या एकूण घडणीला सुरुवात केली, पाया भरला असं आपण म्हणू शकतो. सोपाऱ्याचा स्तूप आहे किंवा त्याच्याशी संबंधित बौद्ध साहित्यातले जे उल्लेख आहेत, म्हणजे ते नुसतेच भारतीय साहित्यातले नाही तर बौद्ध विश्वातल्या साहित्यामध्ये सोपाऱ्याचे जे बौद्ध तीर्थ म्हणून उल्लेख येतात ते फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे आता तीर्थाची संकल्पना ही फक्त धार्मिक आहे याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही तीर्थक्षेत्राला मोठी बाजारपेठ असते. ओके. सो जेव्हा तुम्ही तीर्थ म्हणता, भारतीय परंपरेमधलं एखादं तीर्थ किंवा क्षेत्र म्हणता, तिथे एक सामाजिक, आर्थिक, धार्मिक असा एक एकत्रित आलेला विचार असतो. त्यामुळे जेव्हा आपण सोपाऱ्याकडे तीर्थ म्हणून बघतो तेव्हा त्याच्यामधल्या आर्थिक उलाढाली सुद्धा फार मोठ्या आहेत. आणि त्याला आज आपण ते बघताना तीर्थक्षेत्र, व्यापारी केंद्र, राजकीय केंद्र या वेगळ्या वेगळ्या काढून बघतो. ही आपल्या परंपरेत पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट नाही आहे. हे सगळं एकत्र बघण्याची आपली पद्धत होती आणि सोपारा हा पाया आहे. या परिसरामध्ये सगळ्या गोष्टी ज्या पुढे 2300 वर्ष घडल्या त्याची सुरुवात सोपाऱ्याला झाली. मुंबईचं जन्मस्थान, आधुनिक मुंबईच्या, नागरी मुंबईचं जन्मस्थान जर तुम्ही मला विचाराल तर ते सोपारा आहे.
आणि मग त्याच्यानंतर जसं बौद्ध पुराणांमध्ये त्याचे उल्लेख येतात, बौद्ध ग्रंथांमध्ये येतात, बौद्ध त्रिपिटकांमध्ये येतात, तसंच आपल्या महाकाव्यांमध्ये म्हणजे इतिहास परंपरेत रामायण महाभारत किंवा कालिदासाच्या महाकाव्यांमध्ये किंवा पुराणांमध्ये सोपाऱ्याची वर्णन येतात. त्याच्या पलीकडे जाऊन जैन ग्रंथांमध्ये सोपाऱ्याची वर्णनं आहेत. म्हणजे विविध तीर्थकल्पासारख्या जैन ग्रंथामध्ये तुम्हाला सोपाऱ्याची तीर्थ म्हणून असलेली महती पाहायला मिळते. आणि ह्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडला जे आहे ना ते व्यापारी आहेत. सो तीर्थाटन आणि व्यापार ह्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी होत्या आपल्याकडे. आणि म्हणून तुम्हाला मुंबई परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात, मुंबईत केव्स किती, तर मागे आम्ही एक प्रोजेक्ट केला होता MMRDA साठी. 226 केव्स आहेत मुंबईमध्ये. ही डेन्सिटी तुम्हाला कुठेच नाही पाहायला मिळत. सो हे कशामुळे होतं, तर हे या परंपरा एकत्र आल्यामुळे होत आहे. आणि हेच सोपाऱ्याचं महत्व आहे की या सगळ्याचा पाया म्हणजे आज सुद्धा मुंबई तुम्ही एक तीर्थ म्हणून बघायला लागलात की तुमचं मुंबईकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोन बदलतो. हे मुंबई बियॉन्ड बॉम्बेमध्ये आम्ही तो एक विषय हाताळला होता की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हाऊ द कन्सेप्ट ऑफ तीर्थ आणि मुंबईचं त्याच्याशी असोसिएशन हे कसं बदलत जातं, किंवा मल्टिप्लिसिटीज जे आम्ही लिहिलं MMRDA साठी, त्याच्यामध्ये हा एक भाग आहे की ते केंद्र जे आहे ते कसं शिफ्ट होत राहिलं आणि त्याच्यामुळं मुंबईची कशी भरभराट होत राहिली. की सोपारा, कल्याण ते चौल मध्ये घारापुरीचा जो म्हणजे जे बेट आहे तो परिसर, या मोठ्या परिसरामध्ये ते केंद्र कसं फिरत राहिलं. म्हणजे आज आपण ज्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, तो अख्खा जो आज ज्याला आपण कॅचमेंट म्हणतो मुंबईचा, तो कोर आहे. ती मुंबई आहे. आणि त्या सगळ्याच वेळ युरोपमध्ये ज्या पद्धतीने आपण सिटी सेंटर ही कन्सेप्ट मांडलेली आहे, ती त्यांची मुळातली कन्सेप्ट आहे. आपलं सिटी सेंटर म्हणजे फोर्ट आहे आणि ते आत्ताचं आपलं सिटी सेंटर हे फोर्ट आहे. आणि ते सिटी सेंटर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बदलत आलंय. सो इन द पास्ट वेन वी लुक बॅक, आवर फर्स्ट सिटी सेंटर वॉज सोपारा. या सगळ्यामध्ये ट्रेड रूट्सचा कसा इम्पॅक्ट राहिलाय, रोल राहिलाय? म्हणजे असं म्हणतात की ह्या ज्या लेण्या आहेत त्या सगळ्या एका संलग्न ट्रेड रूटवरती मांडल्या गेलेल्या आहेत किंवा नदी प्रवाहाच्या आजूबाजूला मांडल्या गेलेल्या आहेत. तर जसं तुम्ही म्हटलं, एक तर अध्यात्म म्हणजे तीर्थ आणि दुसरा आहे व्यापार. तर तो व्यापार लोकली आणि ज्या अर्थी ट्रेड रूट म्हणतो त्या अर्थी इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही होत असणार, तर त्याचा कसा रोल राहिलाय? नक्कीच मुंबईचा स्वभाव हा नागरी आहे. गेले 2300 वर्ष तो नागरीच होता आणि त्याच्यातनंच मुंबई घडली. आणि नगर म्हटल्यानंतर त्याचा एक बेसिक कॉम्पोनंट असतो, तो म्हणजे व्यापार. त्याच्याशिवाय नगर उभंच राहू शकत नाही. ओके. सो जेव्हा आपण या सगळ्याकडे बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की मुंबईची घडण जी होत गेली ती जर व्यापारी मार्ग नसते तर होऊच शकली नसते. फक्त या सगळ्यामध्ये मी एक मुद्दा तुमचा खोडून काढीन, ते म्हणजे मुंबईतली लेणी ही व्यापारी मार्गावर आहेत. मुंबईतली लेणी ही एक्सेप्शन्स आहेत जी व्यापारी मार्गावर नाही आहेत. ती मुंबईमध्ये आहेत आणि मुंबई हे व्यापारी केंद्र आहे. ओके. So most of the caves are on the trade route, that I understand, but कान्हेरी आणि एलिफंटा, जोगेश्वरी, महाकाली ही जी क्लस्टर्स आहेत ती व्यापारी केंद्रामध्ये आहेत, ती व्यापारी मार्गावर नाही आहेत. आत्ता आम्ही एक युनेस्कोचा एक व्हॉल्यूम येतोय, आता 1 महिनाभरात तो प्रकाशित होईल, दॅट इज ऑन द सिल्क रोड्स. सो सिटीज ऑन द सिल्क रोड्स आणि त्याच्या संदर्भात तिथलं स्थापत्य आणि तिथले स्थानिक लोक या अनुषंगाने तो व्हॉल्यूम त्यांनी केला आहे. सो त्या व्हॉल्यूममध्ये मुंबईचा चॅप्टर आम्ही लिहिला आणि तो लिहिताना फार गमतीशीर गोष्ट माझ्या लक्षात आली की मुंबईच्या नागरीकरणाच्या प्रक्रियेचे 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे तो मौर्य काळात चालू होतो, म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 3ऱ्या शतकात चालू होतो.
तो सातवाहन काळात संपतो. दुसरा टप्पा आहे जो वाकाटक आणि त्रैकुटक, हे साधारण 5व्या-6व्या शतकातला तो आहे. तिसरा टप्पा जो आहे तो शिलाहारकालीन आहे, म्हणजे साधारण एक 10व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत. चौथा टप्पा जो आहे तो पोर्तुगीजांच्या काळातला आहे, हे साधारण 15व्या-16व्या शतकातला. आणि 5वा टप्पा जो आहे याचे आपण साक्षीदार आहोत, तो म्हणजे ब्रिटिश आणि पोस्ट ब्रिटिश इरा. ह्या 5ही टप्प्यांना जर एकत्र बघायचं झालं तर ह्याच्यामधले जे मधले जे पिरियड्स आहेत, गॅप्स आहेत, प्रोबॅबली त्या गॅप्स ह्या क्लायमेटशी संबंधित आहेत. म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यामुळे व्यापार मंदावला, एकूणच अर्थव्यवस्था गडगडल्या, साम्राज्य गडगडली, ह्याच्याशी त्याचा संबंध आहे. परंतु ईच ऑफ दिस फेज इज मार्क्ड बाय अ युनिक टाईप ऑफ आर्किटेक्चर. आणि हे कशामुळे आलं? जेव्हा कुठल्याही प्रकारचं नवीन स्थापत्य, स्थापत्य ही एक भाषा आहे ना शेवटी, म्हणजे कला ही एक भाषा आहे, स्थापत्य ही एक भाषा आहे. आणि ती भाषा बदलते का? कारण माणूस बदलतो. माणूस का बदलतो? त्याचा परिवेश बदलतो, बरोबर. सो तो परिवेश एक तर नैसर्गिकरित्या बदलतो किंवा स्थलांतरामुळे बदलतो. सो ह्या 5 लाटा स्थलांतराच्या तुम्हाला पाहायला मिळतात. आणि दरवेळेला ह्या नागरीकरणाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळ्या प्रकारची लोक मुंबईत आली, मुंबईने त्यांना सामावून घेतलं, त्यांनी मुंबईला घडवलं, ही देवाणघेवाण होत राहिली. त्याच्यातनं वेगवेगळे स्थापत्याविष्कार, कलाविष्कार जन्माला आले, उत्तम प्रतीचं साहित्य जन्माला आलं. अंबरनाथसारखं देऊळ असेल, अंबरनाथ शिवालयासारखं देऊळ, एलिफंटाच्या लेण्या तुम्ही म्हणताय, कान्हेरी तर माझा जिव्हाळ्याचाच विषय आहे. किंवा साहित्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम प्राकृत साहित्य मुंबईमध्ये घडलेलं आहे. सो म्हणजे मग विद्यार्थी दशेत लोक आली आणि त्यांनी इथे गोष्टी शिकून पुढे या सगळ्या गोष्टी घडवल्या असं म्हणता येईल. कारण तुम्ही जे म्हणताय मठ जे होते, ज्या लेण्यांना आपण मठ म्हणतोय, तर त्याच्यात विद्यादानाचं पण काम चालायचं का? ते बेसिकली अर्थात विद्यादान म्हणजे ते एक प्रकारचे धार्मिक मठ होते. ओके म्हणजे परत आपण जेव्हा विद्यादान हा शब्द वापरतो ना, तेव्हा वी हॅव टू डिफाईन विद्या. म्हणजे आपण त्याचा संबंध डायरेक्ट युनिव्हर्सिटी सिस्टीमशी जोडतो आणि मग गडबड होते सगळे. कारण आत्ताची जी युनिव्हर्सिटी सिस्टीम आहे, म्हणजे मी NEPच्या आधीचं म्हणतो, NEPत बरेच बदल झालेत, त्याच्यात चांगले बदल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. परंतु ही जी गेले काय NEPच्या आधीची जी सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणू, काय ग्रॅज्युएट्स तयार करायचा कारखाना आहे तो. आपली प्राचीन पारंपरिक पद्धत ही नाही आहे ना. ओके. सो विद्यादान, विद्येची केंद्र हे शब्द वापरताना आपण त्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सो तिथे बौद्ध परंपरेतले दिन्नागासारखे प्रचंड मोठे तत्वज्ञ कान्हेरीला येऊन राहिल्याचा उल्लेख आहे, की दिन्नाग कान्हेरीला येऊन राहिला होता. किंवा श्वानसांग जो आपण शाळेमध्ये वाचतो, चीनी प्रवासी जो भिक्षू होता नालंदाला जाऊन, तो कान्हेरीला राहिला होता. त्यांनी काही ग्रंथ कान्हेरीहून शिकून घेतले. सो हे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. परंतु लौकिक अर्थाने ज्याला ज्ञान, किंवा आत्ता 21व्या शतकात 20व्या शतकात ज्याला आपण ज्ञान वगैरे म्हणून, आय एम डाऊटफुल की ते किती मिळत होतं. कारण ते ना ते घरोघरी उपजीविकेची साधनं घरोघरी शिकवली जात होती. अर्थात तेही महत्त्वाचं आहे चर्चा करणं. याचं कारण ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला व्यापार आहे. आणि जेव्हा तो व्यापार घडतो तेव्हा समृद्धी येते. आणि ती समृद्धी फक्त पैशाचीच नसते, ती आर्थिक समृद्धी असते, त्याच्याबरोबर एक सांस्कृतिक समृद्धी येते. आणि ती आपल्याला मुंबईच्या बाबतीत पाहायला मिळते. आणि त्या अर्थाने मी म्हणेन की लोक मुंबईत आली आणि ती प्रगल्भ झाली, ते शिकले. आणि पण विद्यार्थी म्हणून आले, त्यांनी आयुष्यभर इथे अध्ययन केलं, मग 15-20 वर्ष 25 वर्ष अध्ययन करून पुढे ते
सो दॅट वॉज नॉट दॅट काइंड ऑफ युनिव्हर्सिटी. म्हणजे मग असंही मी समजा इमॅजिन करायचं म्हटलं तर इमॅजिन करतो की घारापुरी बेटावरती जे एलिफंटा केव्ज आहेत त्याच्यात जे सभामंडप आहे त्याच्यात कधी काळी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा ट्रेडिशनल डान्स होत असणार कठीण का? आहे. असं सांगणं कठीण आहे. नाही म्हणजे नसेल होत. ओके. याचं कारण सी जेव्हा तुम्ही मठ ही संकल्पना बघता ना, तर जोगेश्वरीच्या लेण्याचं उदाहरण घेऊ, सोपं आहे ते समजायला. एलिफंटा इज टू कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड. म्हणजे मला कल्चरल सेंटरच्या दृष्टिकोनातून हां, प्रश्न. सी जोगेश्वरी जर तुम्ही बघितलं ना, तर मठ म्हटल्यानंतर ना तिथे 2 भाग असतात. एक भाग असतो जो विच हॅज अन ॲक्सेस टू पब्लिक, लेईटी, आणि दुसरा भाग असा असतो ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या सामान्याला एंट्री नसते. तिथे फक्त जो इनिशिएटेड आहे, म्हणजे ज्याला दीक्षा मिळाली आहे असाच माणूस तिकडे जाऊ शकतो. ओके. सो ज्या कॉमन मॅनच्या ॲक्टिव्हिटीज असतात, सामान्य माणसाशी संबंधित असतात, म्हणजे सामूहिक एखादा आचार असेल किंवा एखादं प्रवचन असेल, ह्या करण्यासाठी तुम्ही जे एलिफंटाचं मोठं लेणं क्रमांक 1 म्हणताय ते, किंवा जोगेश्वरीची जी मुख्य लेणी आहे ती, ते त्याच्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता आहे. परंतु हां, म्हणजे आता रिच्युअल डान्स असेल एखादा, इट इज क्वाईट पॉसिबल दोज रिच्युअल डान्सेस वर परफॉर्म देअर. ओके. पण डेफिनेटली दोज वर नॉट दी ऑडिटोरियम्स. म्हणजे त्याचा धर्माशी खूप जवळचा संबंध होता. आणि मग त्याच्या अनुषंगाने बघता कान्हेरीचं सुद्धा केव नंबर 3 जी आहे, म्हणजे मुख्य चैत्य आहे, दॅट वॉज अ पब्लिक चैत्य, पब्लिक हॉल, जिथे सामान्य माणसाला ॲक्सेस होता. पण त्याच्या पुढे जायचं जर तुम्हाला झालं तर मध्ये लाकडी दरवाजा होता त्यांनी बांधलेला. म्हणजे मठाधिपती किंवा मठातल्या कोणाच्याच परवानगीशिवाय तुम्हाला तो ओलांडून आत जाता येत नव्हतं. त्यामुळे ती जी एक सामान्य धारणा आहे ना, की लोक इथे भेटत होते, मग इकडे एखादा कार्यक्रम होत होता, इट्स डिफिकल्ट. किंवा त्या ज्या नृत्यातल्या मुद्रा आहेत त्याच्यानुसार ही सगळी शिल्प घडवलेली आहेत. मूर्तिशास्त्राच्या अनुषंगाने ती घडवलेली आहे, तालमानाच्या नुसार त्याची घडण आहे. सगळं साचेबद्ध आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा कल्पना विलास आणि एवढं लालित्य वगैरे जरा सर, आता तुम्ही नुकतेच एका प्रोजेक्टवर इन्व्हॉल्ड होतात, तुम्ही काम केलं, गेली अनेक वर्ष त्याच्यावरती काम चालू होतं. मुंबईत म्हणजे मुंबई असं पहिलं शहर आहे जिथे हा प्रोजेक्ट झाला आणि मुंबईत सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मेट्रोचं जाळं पसरत आहे. त्या मेट्रोच्या जाळ्यासाठी कुठे अबाव द एअर आहे, म्हणजे अबाव द लँड आहे, कुठे अंडरग्राऊंड आहे. तर अंडरग्राऊंड काम सुरू असताना आपल्याला त्याचा आर्किओलॉजिकल सर्वे करण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि त्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी नवीन सापडल्या आणि त्याचा कसा अनुभव होता हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थँक्स टू द मेट्रो वुमन. म्हणजे अश्विनी भिड्यांची जी विजन होती, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे अप्रोच झालो की मुंबईत आम्ही काय आर्किओलॉजी काय करणार, कारण इतकी दाट वस्ती आहे की खोदता येत नाही, काय नाही, तर तुम्ही खोदताय, आम्हाला बघू तर द्या. आणि विदिन नो टाईम शी गेव अस अप्रुव्हल, की नॉट ओनली दॅट, अख्ख्या प्रोजेक्टला जो काय एक सपोर्ट लागतो, म्हणजे आर्थिक सपोर्ट म्हणा किंवा इतर सुद्धा टेक्नॉलॉजिकल, तो सगळा सपोर्ट त्यांनी दिला. म्हणजे मुंबईचं जिओलॉजिकल हिस्ट्री कशी बघणार ना आपण, खोदू तर नाही शकत आणि किती खोदणार तुम्ही. तर मेट्रो करताना त्यांनी जिओलॉजिकल कोर घेतला आहे मुंबईचा, खूप खालपर्यंत जाऊन घेतला आहे. तर तो सगळा एव्हिडन्स त्यांनी अभ्यासासाठी आम्हाला खुला करून दिला. सो मला वाटतं आशिया खंडातली हे पहिलं शहर आहे की जे अशा पद्धतीने ओपन अप झालं की ठीक आहे, इतिहास बघायचा आहे ना, बघा हे. आणि मला वाटतं हे फक्त मुंबईतच होऊ शकतं, म्हणजे जिथे तुम्ही असं अरे आता आपण काय करणार वगैरे असं डोक्याला हात लावून बसत नाही, तुम्ही कामाला लागता. सो अश्विनी भिडेंची जी विजन होती त्याच्या मागची, म्हणजे आमच्या विजनला त्यांचा जो सपोर्ट होता, अनकंडिशनल सपोर्ट होता, आय थिंक दॅट वॉज द पॉइंट, दॅट वॉज द की फॅक्टर ज्यांनी हे सगळं सक्सेसफुल झालं.
दुसरी गोष्ट या प्रोजेक्टच्या बाबतीत सांगायची झाली तर आम्ही नुसतं जमिनी खालचं बघितलं असं नाही. कारण जमिनी खालचा भाग खूप कमी होता बघण्यासारखा. कारण काय जिथे खड्डे खोदतील तिथेच बघणार. पण आम्ही जमिनीवरती साष्टी बेट जे आहे म्हणजे माहीमची खाडी ते वसईची खाडी सनसेट ह्याच्यामधला आयलंड. सॉल्सेट आयलंड मी साष्टीच म्हणणार त्याला. साष्टी बेटाच्या गल्ली बोळा पिंजून काढल्यात. आमची 40 जणांची टीम होती. म्हणजे आमची पोरं जी इंटर्नशिपला होती अमेझिंग काम करत होती. आणि कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचं आहे, आपल्या शहराचा इतिहास आहे, या भावनेने त्यांनी जे काम केलं आहे ना, अमेझिंग आहे. सो आम्ही नुसतंच खड्ड्यात नाही उतरलो, तर आम्ही गल्लीबोळ शोधले. आणि बिलीव्ह मी गल्लीबोळात जास्त मटेरियल आम्हाला मिळालं. आणि तिसरी गोष्ट या प्रोजेक्टमध्ये व्हॉट इज काय सिग्नेचर पॉईंट अबाउट दिस प्रोजेक्ट. आम्ही पुरातत्वीय ज्या मेथड्स आहेत, आर्किओलॉजिकल मेथड्स आहेत सर्वेच्या, त्या रिडिफाईन केल्या की तुम्ही शहर बघताना ते कशा पद्धतीने बघायला पाहिजे. विलेज टू विलेज सर्वे ही गेले 150-200 वर्ष ज्ञात असलेली मेथड आहे. ओके, पण शहरामधली गावं कशी बघणार आहे. सो ह्याच्यासाठी काही ठोकताळे मी तयार केले. आणि ते ठोकताळे म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आर्किओलॉजिकल मटेरियलचं कुठल्या एरियात मिळू शकतं ह्याचे ते ठोकताळे होते. म्हणजे बरेच वेळेला आम्ही मॅप्स घेऊन बसलेलो आहेत आणि मॅप्स घेऊन मुलांना मी सांगायचं की इथून तिकडे जा आणि तिकडे सर्वे करा, त्या 100 मीटरच्या परिसरात काय मिळतं का. आणि बरेच वेळा ते मिळायचं, म्हणजे 99% ते मिळायचं. हे जे ठोकताळे आम्ही एस्टॅब्लिश केले की शहरामध्ये सर्वे करताना काय करायला पाहिजे, आणि ते सक्सेसफुल झाले बऱ्यापैकी. ज्याच्यामुळे आम्हाला अगदी प्रीहिस्टॉरिक साईट्सपासून 20व्या-21व्या शतकापर्यंतचा एव्हिडन्स एकत्र मिळालेला आहे. म्हणजे एकाच प्रीहिस्टॉरिक साईटवरती. कारण दीज आर द लेयर्स ऑफ हॅबिटेशन. पीपल आर कमिंग देअर अँड सेटलिंग वन आफ्टर दी अदर, जनरेशन बाय जनरेशन. पण मी या सगळ्यात बऱ्याच गोष्टी मिळाल्या, बऱ्याच नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्सवरती लाईट पडला की आपल्याकडे लेण्या किती आहेत, आपल्याकडे शिलालेख किती आहेत, आपल्याकडे गदेगळ किती आहेत, या सगळ्या गोष्टींवरती उलगडा झाला. मी हा प्रश्न विचारायचा किंवा इनफॅक्ट हा पॉडकास्ट करायचं कारण हेच आहे की आजकाल म्हणजे गेली 8-10 वर्ष जेव्हापासून मी काही गोष्टी बघतोय, पाहतोय, तर कॉलोनियल इतिहास रोमॅन्टिसाइज करण्यात लोकांना फार मजा येते. एक मिनिट. हां, इतिहास रोमॅन्टिसाइज करण्यात फार मजा येते. ओके. वाय कॉलोनियल इतिहास. ओके. नाही म्हणजे मुंबईच्या बाबतीत बघायला गेलं, मुंबईच्याच बाबतीत. कारण लोकांच्या दृष्टीने कॉलोनियलच्या पुढे इतिहासच नाही आहे मुंबईचा. सी अगेन आय टेल यू, आय एम नॉट द फर्स्ट पर्सन. माझ्या आधी लोक आहेत ना ज्यांनी हे लिहिलंय की मुंबईला पोर्तुगीज पूर्व इतिहास आहे. पण जोपर्यंत ना तुम्ही तो क्वांटिटीत दाखवत नाही तोपर्यंत सी पीपल हॅव अ टेंडन्सी की नाही, माझ्या शाळेत मी हे शिकले, सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की शाळेत हे शिकवलंय, त्याच्या पलीकडे नाही जायचं लोकांना. पण जेव्हा तुमच्या समोर अशा 500 अँटिक्विटीज धाडकन येऊन पडतात तेव्हा यू कांट डिक्लाइन की नाही असं म्हणूच शकत नाही ना. 500 गोष्टी समोर तू काय नाही म्हणणार आहात तुम्ही. हा जो भाग होता ना तो या प्रोजेक्टने केला. म्हणजे मरोळचा तर मी एक फार गमतीशीर अनालिसिस आम्ही केला होता. मी आणि डॉक्टर प्राची मुगे आम्ही बसून त्याच्यावरती काम करत होतो. डॉक्टर कुरुश दलाल होते, ते ठाण्याचं काम बघत होते. सो मरोळच्या बाबतीतला जो एव्हिडन्स होता तो इतका गमतीशीर होता की मरोळमध्ये प्राचीन काळी साधारण, प्राचीन म्हणजे शिलाहार काळी 10व्या ते 12व्या शतकात तिथे साधारण 7 देवळं असावी. म्हणजे आत्ता आपण अंबरनाथचं देऊळ ज्या प्रकारचं बघतोय साधारण त्या प्रकारची देवळं 7 मरोळ परिसरामध्ये असावी असा एव्हिडन्स मिळत होता. प्रश्न असा होता ना की रस्त्याच्या या टोकाला काही अवशेष आहेत आणि तिथून एक 500 मीटरवरती काही अवशेष आहेत, तिथून 300 मीटरवर काही अवशेष. आता हे वेगळ्या देवळांचे आहेत
का एकाच देवळाचे आहेत हे कसं ठरवणार? ओके, सो त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा सर्वे केला की काही पुरावशेष, आपली संस्कृती फार गमतीशीर आहे. वी कॅन रिसायकल एनिथिंग, वी जस्ट डोंट डिस्कार्ड. आपण शक्य तेवढ्या गोष्टी वापरतो आणि त्यामुळे पुरावशेष सुद्धा आपण रिसायकल केलेले आहेत. सो कुठेतरी असं एखादी देवळी असते आणि त्या देवळीमध्ये कुठलं तरी जुन्या देवळाचा स्तंभ किंवा एखादी मूर्तीचा अवशेष वगैरे असं तुम्हाला पूजा होताना दिसतो. ओके, सो आम्ही त्या देवळांचे जे ओनर्स आत्ताचे आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज केले की बाबा हा तुकडा तुम्ही कुठून आणलात. हे असे अनेक इंटरव्ह्यूज केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या पर्टिक्युलर परिसरातला, आता हा थंबरूल अख्ख्या भारताला तुम्ही लागू नाही करू शकत, पण मरोळ भागामध्ये असं आमच्या लक्षात आलं की साधारण 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे अवशेष फिरतात, त्याच्या पलीकडे जात नाहीत. ओके, आणि ह्या सगळ्याचं मॅपिंग केल्यानंतर ती 7 देवळं आयडेंटिफाय झाली. जेव्हा आम्ही पोर्तुगीज डॉक्युमेंट्स बघितले, रेकॉर्ड्स बघितले, तेव्हा मरोळ ॲज अ पोर्तुगीज विलेज, त्याच्या ज्या काय पाडे आळ्या वगैरे ते जे काय सेटलमेंट होती ती ह्याच्यावर सुपरइम्पोज केल्यावर तशीच्या तशी बसते आणि तिची नावं आजही तीच आहेत. म्हणजे साधारण 1000 वर्षापूर्वी मरोळ गावात कोण राहत असेल, त्यांची दिनचर्या काय असेल, त्यांच्या परिसरामध्ये एकूण म्हणजे सेटलमेंटचा प्रकार कशा प्रकारे ती अख्खी सेटलमेंट डेव्हलप झालेली असेल, हे सगळं तुम्हाला रिकन्स्ट्रक्ट करता येतं. आणि मरोळ हा एक केस स्टडी होता, कारण आपल्याला माहिती होतं की मरोळ हे एक अर्बन सेंटर होतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की शिलालेखामध्ये त्याचे उल्लेख आहेत, बिंबाख्यानामध्ये उल्लेख आहेत. त्यामुळे मरोळ ही खूप महत्त्वाची सेटलमेंट होती म्हणून आम्ही ती घेतली. पण हेच मालाडच्या बाबतीतही करता येतं. आणि मुंबईमध्ये एकूणच जेव्हा हा सर्वे केला तेव्हा जवळजवळ 20 देवळांचे असे अवशेष आम्हाला सापडले, कुठे गल्लीमध्ये, कुठे बोळामध्ये. सो वी स्टार्टेड मेकिंग अन अपील की ही बॅकयार्ड आर्किओलॉजी आहे. तुम्ही बिल्डिंगमध्ये राहताय, तुमच्या परसदारी काहीतरी पडलेलं आहे, सांगा आम्हाला, आम्ही येऊ, आम्ही अभ्यास करू, आम्ही उचलून नाही नेत. आजही अनेक गोष्टी तिथेच पडलेल्या आहेत, लोक त्याची काळजी घेत आहेत. एका पोलीस स्टेशनच्या मागे काही गोष्टी सापडल्या होत्या. माहीमला आपल्याकडे माहीम पोलीस स्टेशनच्या खांबामध्ये शिल्प त्यांनी जतन करून ठेवलेली आहेत. मी त्याला म्हणेन जतन केलेत, कारण ती नुसती पडली असती तर कुठे गेली असती. किंवा याला मरोळच्यातला पोलीस कॅम्प आहे, तिथे अख्खाच्या अख्ख्या देवळाचा पाया आणि अनेक शिल्प आणि अशा गोष्टी पसरलेल्या आहेत, अजूनही तिथे आहेत पसरलेल्या. म्हणजे तिथे देऊळ बांधताना जेव्हा त्यांनी पाया खोदला तर तिथे शिलारखालीन मंदिर सापडलं, ते त्यांनी बाजूला काढून ठेवलं, नवीन देऊळ बांधलं. सो हे आजही आहे आपल्याकडे. नाही, मी मगाशी जे म्हटलं कॉलोनियल इतिहास रोमॅन्टिसाइज करतात किंवा करायची पद्धत आहे, त्याचं कारण असं मी म्हणजे सांगतो किंवा मानतो की हेरिटेज वॉक असं म्हटल्यावरती तुम्ही जर आज सोशल मीडिया उघडलात तर तुम्हाला तेवढं त्याच धाटणीचं बघायला मिळतं. म्हणून मी त्या की कॉलोनियल इतिहास रोमॅन्टिसाइज करतो. पण ॲब्सोल्युटली आय अंडरस्टँड, पण त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण फोर्टमधलं, आय एम नॉट सेईंग की दॅट इज नॉट वर्थ, पण फोर्ट हे वर्ल्ड हेरिटेज होणं, आय अंडरस्टँड, ते व्हायला पाहिजे होतं. कानेरी का नाही? एक्झॅक्टली. इट्स अन अमेझिंग कल्चरल लँडस्केप. आजही अर्बन सिटीमध्ये नॅशनल पार्क, ती साईट जी आजही तिच्या प्राचीन कॉन्टेक्स्टमध्ये आहे आणि त्याच्याशी तिथे जे आपले जनजाती आहेत त्यांचा जो रोजचा संबंध आहे त्या साईटशी, तो युनेस्कोच्या डेफिनेशनमध्ये ते कल्चरल लँडस्केप म्हणून बसतं ना, आणि ते आपण नाही प्रमोट करत आहोत. मग इन दॅट सेन्स येस, आपण काही भाग रोमॅन्टिसाइज करतो, काही भाग नाही करत, कारण ते कदाचित सिटी सेंटर आहे आणि हे पेरिफरी आहे. सर, आपण व्यापाराचा उल्लेख केला, आपण ठाणे, चौल आणि कल्याण या 3 भागांचा उल्लेख केला, जो आता उल्हास नदीच्या किनारी किंवा त्या वसई खाडीच्या किनारी किंवा अलिबागला जी नदी वाहते त्या किनारी वसलेले शहर आहेत, तिथे कुंडलिनी नदी. तर या
सगळ्या शहरांच्या म्हणजे या सगळ्या भागांच्या व्यापारीकरणावर तिथे पोर्ट असणं गरजेचं होतं. म्हणजे तिथे तशी काय सुविधा होती आणि पोर्ट्सचा काय म्हणजे जर बघायला गेलं मॅरिटाईम इतिहास जर बघायला गेला तर तो कसा मुंबईचा होता? इतिहास मॅरिटाईमच आहे. म्हणजे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हम्म, नावाचा एक ग्रंथ आहे. हम्म, साधारण इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेला, पहिले 100-1 वर्षात. तर तो जो लेखक आहे त्याचं नाव माहिती नाही आपल्याला, ते ते काळाच्या ओघात हरवलं आहे. परंतु तो मुळात इजिप्शियन असावा. ही वॉज अ सिटिझन ऑफ रोमन एम्पायर हम्म, अँड ही वॉज अ नॅव्हिगेटर, ज्यांनी भारताच्या अनेक फेऱ्या केलेल्या असाव्या. या ग्रंथामध्ये फार गमतीशीर डिटेल्स आहेत. म्हणजे तुम्ही भारतातल्या कुठल्या बंदरात कसे जाल, तिथून अख्खा इथपर्यंतचा प्रवास बोटीचा, त्या बंदरामध्ये काय घ्याल, काय घेणार नाही, तिथे कसं वागाल, किंवा एखाद्या ठिकाणी घ्यायची विशिष्ट काळजी की तुम्ही या प्रकारे वागू नका, या प्रकारे वागा. इट्स अ काइंड ऑफ अ गाईड, ट्रॅव्हल नॅव्हिगेशन मॅगझिनच गाईड. आहे की. आणि हे 2000 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सोपारा, कल्याण, चौल ह्या सगळ्यांचे उल्लेख मिळतात. उल्लेख तर सोडा, सोपाऱ्याच्या खाडीमधनं तुम्ही आज जाऊन बंदरापर्यंत कसे पोचाल, भरतीच्या वेळेला आणि ओटीच्या वेळेला काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, इथपर्यंतचे डिटेल्स त्या देतील आहेत. आणि ही परंपरा तिथे जी चालू होते ती आपण अगदी म्हणजे अरब व्यापाऱ्यांच्या काळामध्ये जेव्हा येतो, म्हणजे परत पुन्हा राष्ट्रकूट शिलाहार काळामध्ये जेव्हा आपण बघतो, 10व्या शतकात, 12व्या शतकात, 11व्या शतकात अमेझिंग डिटेल्स देतात. म्हणजे इकडे कोणत्या गोष्टी विकत घ्याल, इथे कोणत्या गोष्टी कुठून येतात, हम्म, हे पर्शियापासून, अरेबियापासून, चायनापासून इथपर्यंत येणाऱ्या गोष्टी कोणत्या आणि त्यातल्या उच्च प्रतीच्या गोष्टी कशा निवडायच्या, ह्याच्यावरती उतारेच्या उतारे दिलेले आहेत लोकांनी. म्हणजे आमच्या ठाण्यातल्या घोडबंदरवरती पण लिहिलंय त्याच्यात. हो. मार्को पोलो, हो. मार्को पोलोनी गमतीशीर ऑब्झर्वेशन केलंय, म्हणजे दिस आय नीड टू टेल यू. हम्म, तो म्हणतो की ठाण्याचा राजा फार गमतीशीर आहे म्हणतो. हम्म, तो म्हणतो की स्थानिक लुटारू जे आहेत त्यांच्याशी त्यांनी काय संगनमत केलेलं आहे आणि तो त्या ही सेज दोज आर द काय पायरट्स, हम्म, त्यांना तो असं सांगतो की ज्या व्यापारी जहाजांकडे परवाना नसेल त्यांना तुम्ही लुटू शकता, त्याच्यावरचे अरबी घोडे तुम्ही मला द्यायचे, बाकी माल तुमचा. सो दिस इज काइंड ऑफ अंडरस्टँडिंग विच द किंग हॅड विथ द पायरेट्स. हम्म. सो जेव्हा मी हे वाचलं तेव्हा म्हटलं हे फार गमतीशीर आहे. हे असं होत नसतं. म्हणजे कोणताही राजा कितीही अगदी म्हणजे कामचुकार असेल म्हणा किंवा उदात्त असेल म्हणा, तो ना लुटारूंशी हात मिळवणी करत नाही. सो दिस इज प्रोबॅबली प्रॉब्लेम इन द अंडरस्टँडिंग ऑफ द एंटायर सिच्युएशन. ह्याचा मी अभ्यास चालू केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मार्को पोलो जिथनं आला होता तिथे कोस्टल डिफेन्स हा सेंट्रल पॉवरचा एक अधिकार होता. म्हणजे राजा हे सगळं बघत होता. आपल्याकडे परंपराच वेगळी आहे. आपल्याकडे राजा हे आउटसोर्स करायचा. सो प्रोबॅबली मार्को पोलो कुड नॉट डिफरन्शिएट बिटवीन द आउटसोर्स्ड ऑथॉरिटी, म्हणजे त्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे ना राजाने की बिहाफ ऑफ मी, ज्यांच्याकडे परवाने नाही आहेत त्यांना शिक्षा तुम्ही करायची. करेक्ट. इट्स लाईक अ लायसन्सिंग अथॉरिटी. म्हणजे आजचा आरटीओ. आजचा आरटीओ आहे किंवा म्हणजे अगदीच धाडसानी जर म्हणायचं झालं तर मराठा पिरियडमध्ये, पेशवा पिरियडमध्ये आपण काय केलं, कान्होजी आंग्रे इज अ क्लासिक एक्झाम्पल. ही वॉज अन इंडिपेंडंट ऑथॉरिटी जे राजाबरोबर काम करत होते. राजाचं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग होतं. हीच परंपरा मागे जाते 12व्या 13व्या 14व्या शतकापर्यंत. म्हणजे नो पार्किंग मधनं टो होणाऱ्या गाड्यांना असा इतिहास सुद्धा आहे. नक्कीच आहे. गमतीशीर आहे हा सगळा एव्हिडन्स बघताना सुद्धा तुम्हाला किती काळजी घ्यायला लागते की मार्को पोलोचं काय अंडरस्टँडिंग असू शकतं. बरोबर. सर, या सगळ्यामध्ये अनेक शिलालेखांचा तुम्ही अभ्यास केला किंवा अनेक गोष्टी तुम्हाला मिळाल्यात, तर त्या गोष्टींबद्दल मला तुम्ही सांगा.
अनेक गोष्टी म्हणजे काही शिलालेख आहेत, काही अश्मयुगीन हत्यारं आहेत, काही आपल्याकडे टोटल लेण्या किती आहेत आपल्याकडे टोटल? MMR मध्ये हा. MMR मध्ये 52 किल्ले, हम्म. 226 लेण्या, त्याच्यानंतर साधारण 5,000च्या वरती हेरिटेज स्ट्रक्चर्स आज डॉक्युमेंटेड लिस्ट तुम्हाला सांगतोय. आणि साधारण एक 2 डझनच्या आसपास अश्मयुगीन माणसाची स्थळं ही आज डॉक्युमेंटेड आहेत. आणि मला वाटत नाही एवढी डेन्सिटी ऑफ आर्किओलॉजिकल साईट्स मुंबई व्यतिरिक्त कुठल्या एरियात आहे. आणि व्हरायटी पुन्हा तुम्ही जी बघता, सो ही खूप प्रचंड डेन्सिटी आहे. म्हणजे आम्ही मुंबईचा सर्वे केला, मी म्हटलं मगाशी की 500च्या आसपास अँटिक्विटीज डॉक्युमेंटेड आहेत. सोपाऱ्याचा सर्वे केला, 350च्या वर अँटिक्विटीज डॉक्युमेंटेड. म्हणजे रस्त्याच्या बाजूला पडलेल्या अँटिक्विटीज आम्ही डॉक्युमेंट केल्यात. असंही नाही की लोकांच्या घरात जाऊन की बाबा तुमच्याकडे जुनं काही आहे का वगैरे, रस्त्यातनं चालताना बाजूला कडेला दिसतंय ते डॉक्युमेंट केलं. कल्याणच्या परिसरात जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा साधारण 200च्या आसपास डॉक्युमेंट केले. आणि हे केव्हा, जेव्हा शतकानुशतकं आपण त्याची वाट लावून झाली आहे, त्याच्यानंतर हा डेटा हातात आलेला आहे. म्हणजे आता आम्ही चौलचा सर्वे केला ना, चौलच्या सर्वेमध्ये पण जवळजवळ 300च्या आसपास अँटिक्विटीज, स्ट्रे अँटिक्विटीज, कुठे शेताच्या बांधावर आहे, रस्त्याच्या कडेला आहे, चौकामध्ये पडलंय, देवळाच्या परिसरात पडलंय, दॅट वी हॅव डॉक्युमेंटेड. सो यू कॅन इमॅजिन काय रिचनेस आहे, काय हेरिटेज आहे. आणि त्याला म्हणून आम्ही त्याला बॅकयार्ड आर्किओलॉजी म्हटलं, की तुमच्या परसदारी एवढं आहे, तुमचा इतिहास आहे. फक्त डोळे उघडून बघायचं आणि विचारायचं की का बाबा तू पोर्तुगीज काळात इथे आलास का त्याच्या आधीपासून इथे आहेस, एवढंच विचारायचंय, बाकी काही नाही आहे. सर, तुम्ही आता या प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि इतर अभ्यासाच्या निमित्ताने 3 प्रकाशनं तुमची झाली वेगवेगळी. त्यातली काही येत आहेत, काही यायची आहेत. आता मुंबई बियॉन्ड बॉम्बे बरोबर. मुंबई बियॉन्ड बॉम्बे हे एक पुस्तक आहे जे प्रकाशित झालेलं आहे. तर त्या पुस्तकात की टेकअवे काय म्हणजे? मुंबई बियॉन्ड बॉम्बे कारण मुंबई ही ना एक सांस्कृतिक ओळख आहे आणि ती ओळख करून घ्यायला पाहिजे. म्हणजे नुसतं मी मुंबईचा किंवा बॉम्बे माझी किंवा पु ल देशपांडेंच्या असामीमध्ये त्यांनी जे म्हटलं की काय साहेब होता, ह्याच्या पलीकडे जाऊन जे काय मुंबई आहे ना, ती खरी मुंबई. म्हणजे मुंबई ही एकमेव नगरी अशी आहे, हे एकमेव शहर असं आहे की जिथे पूर्णतः नागरीकरण झालेली नागर लोक आहेत. त्या कुशीमध्ये मुंबई नगराच्या कुठेतरी लपलेली ग्रामीण संस्कृती पण आहे. आणि मुंबई हे एकमेव शहर आहे ज्याच्यात आजही तुम्हाला जनजातींची आदिम संस्कृती पाहायला मिळते. सो दिस इज मल्टिप्लिसिटीज हे नाव आम्ही आमच्या त्या दुसऱ्या पुस्तकाला म्हणून दिलं आहे. दिस आर सिटीज विदिन द सिटी. आणि हे मुंबई ही मुंबई आहे, हे बॉम्बेमध्ये नाही बसू शकत. ही सांस्कृतिक ओळख आपण आपली करून घ्यायला पाहिजे. आणि आता ती का करून घ्यायला पाहिजे हा एक स्वाभाविक प्रश्न आहे. आणि परत पु ल देशपांडेमध्ये भयंकर लाडके आहेत. तर त्याच्यात त्यांनी एकदा मला वाटतं अंतू बर्वा मध्ये म्हटलं की ह्या इतिहासाच्या अभ्यासाने काय होणार आहे, म्हणजे काय मिळालं आम्हाला हे सगळं ऐकून, गोष्टी ऐकून किंवा इतिहासाचा सगळा मागोवा घेऊन. तर त्याच्यात त्यांनी असं गमतीने म्हटलंय, विच इज ट्रू, की दरवेळेला मुठी वळाव्या तशा वळतातच नाही, असं नाही, पण वेळ पडली तर वळतील, हा आत्मविश्वास त्याच्यात मिळतो. आय थिंक ही जी आयडेंटिटी आहे ना, सेल्फ आयडेंटिटी, सेल्फ क्वेस्ट जो आहे तो मुंबई बियॉन्ड बॉम्बे आहे. आणि मला वाटतं तोच हा टेकअवे असू शकतो. म्हणजे हा वारसा आहे, हा खूप मोठा आहे. तो वारसा आपल्याला त्यात भर घालता येईल नाही येईल, किमान तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल ह्याच्याबद्दल तरी काहीतरी केलं पाहिजे.
अशी आत्मीयता निर्माण होईल. निदान समजून तरी घेऊ. सुरुवातीला समजून तरी घेऊ. पहिली पायरी समजून तर घेऊ. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्यासोबत ही चर्चा केली आणि मुंबईबद्दल आपल्याला खूप नव्याने गोष्टी कळल्या, नव्याने डोळे उघडणी थोडक्यात केल्यासारखं झालं. कारण परत तेच आहे, इतिहास म्हटलं की हेरिटेज म्हटलं की काही एक स्पेसिफिक चष्मा घालूनच त्याकडे बघण्याचा अ, काही लोकांचा कल असतो. तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मुंबई बियॉन्ड बॉम्बे नक्की काय आहे याचा उलगडा तुम्ही आमच्यासाठी करून दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. महा एम टी बी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये मला तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हे देखील सांगा. सरांचे याच विषयावरती अनेक वेगळ्या पोर्टल्सवरती लेक्चर्ससुद्धा आहेत. तर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल, त्या गधेगळींमध्ये काय काय लिहिलं आहे हे पण जर जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही ते सुद्धा नक्की बघू शकता. सर, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि थँक्यू. धन्यवाद.